Early the next morning. ए चला रे लवकर. गावचे कुत्रे लवकर फाडून टाकतात. मुंबईच्या कुत्र्यासारखी ना भुकून शांत बसतील. चला हे बस स्टॉप. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आमचे नवीन ड्रायव्हर प्रमोद आवेरे. ये तो दुनिया का 8वां अजूबा देख रहा हूँ भाई. हाँ काम झाला शिकाऊ ड्रायव्हर आमचा. त्याला बोलतो घाट पाव मस्तच घाटे पण त्याला रिक्षी पण तेवढंच आहे. क्या बोला तूने? आली नदी. अरे आपण स्वर्गात आलो. तो हाच. हॅलो आज आपण या नदीवर पोहणार आहोत. इथे आमचं गणपती विसर्जन घाट आहे तुमचं. हा इथे इथेच का? नैसर्गिकरित्या विसर्जन होऊन जातं तिथे वाहत्या पाण्यामध्ये. चला मित्रांनो चला आज पोहायला झालो मित्रांनो. तुम्ही पण येत आहे का आमच्या सोबत? हे बघा हे सगळे रांड्याचे पोहायला आलेत. मित्रांनो तुम्हाला सांगतो एक मी एक मध्ये एक व्हिडिओ पोस्ट केलेली ब्लॉगर काका म्हणून. हा हे बघा हे ते पुढे गेलेत ना दगडे टी शर्ट घातलेली ते आमचे ब्लॉगर काका. ब्लॉगर काका यात नाही हागायचे. हे काय आमचे पुढे झाले ब्लॉगर काका. ब्लॉगर काका हागणार रे. आता आपण चाललोय पोहायला. आता बघू ना नदीचं कसं काय हाय. मारी सटाकलो ना हो डुंगणाला एवढे जोरात फटके बसतील ना लय बेकार फटके बसतील. चला मला आशिष बोलल्याप्रमाणे मी इथं सँडल काढतो कारण सँडल किती आहे माझी. अरे सटकला बटकला ना चांगलाच सटकल मी. हे बघा हा ही चप्पल. हा महान व्यक्ती कोण आहे? रंगीचा. मला असं वाटतं ही समीरदादी चप्पल आहे. भावाने बाकी खर्च काकी काय केलाय मस्त खर्च केलेला आहे. आग्र्या ते आमचे ब्लॉगर काका. ते आमचे ब्लॉगर काका आहे. याच नदीवरती काका आगायला जायचे. जांगड्यामध्ये मुसलात तरी काय होणार नाही. क्या जोक मारा भाई. जरा इस जगह को तो देखिए. वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है लेकिन साथ ही ये इलाका बहुत ही सुनसान और दूर दराज है. 5 minutes later. आत्ताच जस्ट आंघोळ झालेली आमची. हे आमचे व्हिडिओग्राफर आहे दुसरे. काय व्हिडिओ काढले त्यांना माहिती आहे. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं. काढले व्हिडिओ तू बघा नंतर कमेंट करून सांगा. ऐकलं काय? कमेंट करून सांगा. कमेंट पण जरा चांगली करा. जेवढी वाईट असेल तेवढी करून टाका. तर या साहेबांनी ज्या प्रकारे आमचे व्हिडिओ काढले ना त्या व्हिडिओ तुम्ही बघितलं तुम्ही बोलसाल काय कमेंट टाकू मी त्याच्यावरती. आता जो समोरचा जो रोड आहे ना तसं एकदम घनदाट जंगलामधून आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. हे आमचे 4 पंटर आहेत. पाऊस आला ना मित्रांनो. आता बघू किती वेळ ब्लॉग चालतो आपला पावसानं. ही लोकांची जी पायवाट आहे ना ती तेव्हाची पायवाट आहे बघा. अशी जायचं म्हणजे काय आता बघा मित्रांनो आपल्याला जे कौलारू घर वाटते ते घर नसून एक मंदिर आहे. आपण मंदिरात बघू गावदेवीचं दर्शन घेऊ. हे बघा हे
दगडांनी बांधलेलं जुने एकदम मंदिर आहे, कौलारू घर आहे. हे बघा जुन्या पद्धतीचं आहे, खूप असं जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे, गावदेवी मंदिर. हे बघा असं या घनदाट जंगलातून ही जी वाट देवीकडे आहे. गावातलं सर्वात जुनं मंदिर आहे हे बघा. हा जो सीन आहे ना बघणार का मस्त. त्याची बघा गुरं चरायला आले. आणि आपला चालू आता बघा तिथून पाय स्लिप व्हायचे चान्सेस खूप आहेत. सरकलो ना डायरेक्ट अशीच अंगावर आम्ही खाली. त्याच्यामुळे एक चप्पल पण आपली तुटली आहे. आपल्याला एकदम सावकाश 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 जायला लागेल. आणि हे आमचे फोटोग्राफर, त्यांना आवड आहे की असे नेचरचे फोटो काढायचे. अच्छा वातावरण बघा. तो तरी आमच्या 3 गाड्या, एक टीव्हीएस रायडर, होंडा शाईन आणि एक मारुती सुझुकीची बर्गमॅन. हे बघा हे आमचे ड्रायव्हर. गाडी स्टार्ट कर. रुंदी कमी आहे पण ती गांधारी नदी ना कांधारी आता आपण याच्यावरती भेटली ती आहे साईडला. खाली हा ती सगळ्यात मोठी नदी. काहीच नाही, पाणी थोडी आहे. हा? पाणी थोडी आहे. महाबळेश्वरची नदी तुमच्याकडे येते. तिकडनं ती सावित्री नदी येते. 5 नद्या कुठल्या 5 कुठले तरी हे होतं एकत्र होतं. ही सावित्री नदी. तर आपल्याला कसं वाटतं दादा, कसं होतं मंदिर? मंदिर मस्त होतं. अजून काय बद्दल त्या सांगा. मंदिर छान होतं आणि पूर्वीचं मंदिर होतं, म्हणजे पूर्वजांनी त्यांच्या बांधलं होतं मंदिर. त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर एकदम जुनं आहे, काळ्या दगडातलं, जसं तुम्ही बघितलं याच्या आधी. ब्लॉगमध्ये तुम्ही दाखवलं की नाही मला माहित नाही, पण खूप छान वाटलं. कारण इतक्या प्राचीन काळातलं मंदिर बघायला नशीब लागतं, ते आम्हाला भेटलं बघायला. आणि खूप मस्त वातावरण होतं, शांत वातावरण होतं आणि आजूबाजूला खूप मस्त असं क्लायमेट होतं. धन्यवाद दादा. आणि थँक्स. सर तुमचं काय म्हणणं आहे? माझीकडे नक्की कोई तरीका है भीख मांगने का? ही नॅचरल फुल आहे. हा बोंगा आहे. क्या बोला तूने? हा नॅचरल फुल आहे. सॉरी सर, पण मी यांना बोंगा म्हणलं कारण की तसे कपडे घातले आज. तेरा तो गेम बजाना पडेगा. आज दादाच्या घरी नाश्ता करा असतात ना, डायरेक्ट जेवण आता तर भाकरी, आता कालचा उरलेला आहे मटन रस्सा. आम्ही आंघोळ केली. आणि ही जी अशी जागा आहे जिथे लोक यायला मारतात. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मना. 5 minutes later. लिंबू 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 ए लिंबू. एक प्रमोदला आत घ्या रे. हे केळ्याची एवढी मोठी झाड, किडे आले नाही. हा लिंबू बघा काट, अवघड ठिकाणी काट आहे.
काटा 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 टोचला. दादा चढ वरती. हा पहिला मग आमचा छान याला व्ह्यू. अरे समज एक मिनिट दादा, दादांनी आपले 2 लिंबू काढून दिलेले आहेत. तुझ्या कोट्या आला माझा, मी तर सगळे खिसातच भरलेले आहेत. हे बघा मित्रांनो, एवढे लिंबू आले बघा. लिंब चोर आमच्याकडे घेऊन आलेत. सबके सब चोर है साले. स्टेशनला जाऊन आता हे दिवाळी स्टेशन जाऊन किती 5 की 10 रुपयाला एक लिंबू विकणार आहे. हे बघा हा एक आहे. ले लो नींबू ताजा ताजा रुपए का एक है भैया. हा आणि हा बँड्राचा विकणार आहे गावठी लिंबू. भैया कश्मीर के नींबू बड़े ताज. मी घेतली दादा.